यानंतर गीत गायण्यासाठी विश्व जाधव साहेबांना विनंती करतो की त्यांनी सगळ्यांना सूचना आहे की प्रास्ताविक न करता फक्त गाणंच फक्त स्टार्ट करायचं अशी सूचना आहे। सर्व लक्ष देत आहे। थोडक्यात सराव सांगत आहे। 26 जानेवारीला नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ध्वजारोहण केल्यानंतर जाणून बुजून बाबासाहेबांचं नाव घेतलेलं नाही आणि ते न घेतल्यामुळं माधवी जाधव एक भीमगतीने जो आवाज उठवला, असा आवाज ज्यावेळेस आपल्या प्रत्येक मुली उठवतील त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे तुमच्या रक्षणासाठी उभं आहे। बाबासाहेबांनी हयातीमध्ये त्यांच्या हयातीमध्ये विषमतेचे चटके सहन केले होते, परंतु बाबासाहेब एकटे सर्वांना पूर्ण उरलेले होते आणि त्या जातीला बाबासाहेब कसे पूर्ण जोडले होते। विषय जुना आहे पण त्याला नवीन तरुण लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। विष पेरले विषमते ते अरे ते मनोवाद सापार
अरे विषमतेच्या अंधाराला भीमाने आठवलं होतं. रमेश यादव लिहितात, अरे विषमतेच्या अंधाराला भीमाने आठवलं होतं. विषमतेच्या अंधाराला भीमाने आठवलं होतं. त्या संसद भवनामध्ये आपलं नाव गाजवलं होतं आणि या संसद भवनामध्ये विरोधकांना अशोक चक्रात महत्व अरे भीमाने पटवलं होतं. भीमाने पटवलं. तिथे अमृत कलशी होते, तिथे अमृत कलशी होते, माझ्या विद्वान बापा रे. शेवटी ही संस्था बहुजनिक वर्ग या संस्थेचे संस्थापक स्मृतिशेष कार्यरत रमेश यादव शेवटी काय लिहितात, आज बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला संदेश दिलेला आहे, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. आज समाजामध्ये बरीचशी मुलं शिकत आहेत, समाज आज बुद्धीने सक्षम झालेला आहे. त्यामुळे 4 आकडे पगार समाज घेतोय आणि आज कुठल्याही क्षेत्रामध्ये आपला भाऊ तरुण असेल तो मागे नाही. कारण बाबासाहेब म्हणाले होते की आपल्या मुलांना शिक्षण द्या, म्हणून आज समाजाने तो बोध घेतलेला आहे. अरे शिका संघटित व्हा तुम्ही, शिका संघटित व्हा तुम्ही, संघर्ष बहादूर तुम्ही. त्यांना आपण कमी लेखन नाही पाहिजे, त्यांना आपल्या सोबत घेऊन चाललं पाहिजे. आज शिकलेला जो समाज आहे तो अशिक्षित माणसाला कमी लेखनाचा प्रयत्न करतो, परंतु त्या शिकलेल्या बांधवाचं कर्तव्य आहे त्या समाजाला माझ्या सोबत घेऊन जायचं काम प्रत्येकाने केलं पाहिजे. अरे शिका संघटित व्हा तुम्ही, शिका संघटित व्हा तुम्ही, संघर्षातून हादरू या भूमी. रमेश कोण अरे रमेश कोण मापूनका, कमीपणाच्या मापाने रमेश कोण इथे मनोवा दिसा पारे. अमृत कलशी होते, अमृत कलशी होते, अरे माझ्या विद्वान बापाने तिथं अमृत कलशी होते, अमृत कलशी होते, माझ्या विद्वान बापाने.
धन्यवाद. आपण सर्वांनी मला शांततेने ऐकलं त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. हल यानंतर सुशांतजी मोहिते अगदी ध्रुवपद अंतरा एकच सादर करतील अशी सूचना आहे. प्रिय आणि विश्लेषण न करता करावं अशी सूचना आहे सगळ्यांसाठी. या ठिकाणी नानाने एक सुंदर असं चारोळी लिहिली आहे. ती नेमके काय म्हणतात नाना बघा. पेरले विचार येथे वेचले नाय माझे. शब्द बघा. पेरले विचार येथे वेचले नाय माझे आणि माझ्याच पावलाने खेचले पाय माझे. माझ्याच पावलाने खेचले पाय माझे. असं काय यायचं आहे. कशास धडपडावे वाटे सदा मनाला. कशास धडपडावे वाटे सदा मनाला. मग काढिता वरती मुडके छाटले जाय माझे आणि माझ्याच पावलांनी खेचले पाय माझे. आणि म्हणून इथं प्रत्येक माणूस जो आहे तो एकमेकाला सहकार्य करणारा हात देणारा आहे. आपण सगळ्यांनी या नानांच्या कवितेचा सारासार विचार करावा. आणि यानंतर माझे बंधू आदरणीय महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक सुशांतजी मोहितेंना विनंती करतो की आपण अल्पावधीतच आपलं गीत सादर करावं. सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज रमाई जयंती. आज सगळीकडे मोठ्या आनंदाने थाटामाटाने सगळे होत आहे. एक सुंदर विषय मी आपल्या समोर सादर करतोय. लक्षात ठेवा. अधिक वेळ घेणार नाही कारण बरेचसे कलाकार आहेत आमचे गाणारे. त्याच्यामुळे थोडक्यातच मी गातोय. बघा. सोन्याहून मोल भारी त्यात रूपती समरा माझ्या माझे अध्यक्ष व्यक्तिमत्व आरोग्य कोकणातला मारुती सत्पाठ नानाजी यांकडून मला एक आशीर्वाद मिळाला. महाराष्ट्राचे लोकप्रिय गीतकार संगीतकार गायक आदरणीय संजीवजी गमरे त्या
दादाकडून मला आशीर्वाद मिळाला. आदरणीय म्हणून तांबे सर यांकडूनही मला एक आशीर्वाद मिळाला. त्यांचंही म्हणणं आहे सोन्याहून मोलवारी सोन्याहून मोलवारी काळ्या मन्याचं त्यात रूपती समला माझ्या आणि आमचे मार्गदर्शक कोकणरत्न आदरणीय अंदाजी थोडा सोहाडे साहेब यांकडून मला एक आशीर्वाद मिळाला. माझे मामा महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक महेंद्रजी सौदस्कर महेंद्रजी तांबे यांकडून मला एक आशीर्वाद मिळाला. कोकणरत्न माझे मार्गदर्शक आदरणीय राजारामजी सोनावणे हा काकांकडून मला एक आशीर्वाद मिळाला. खूप खूप आभारी आहे. बघा अंतराकडे जातो. गरीबी जरी माझे आप्पा गोपाळजी मोहिते यांकडून मला एक आशीर्वाद मिळाला. धन्यवाद. गरीबी जरी त्या संसारात होती रमाची भीमाला खरी साथ होती. भीमराव होते दिव्याच्या समान भीमराव होते त्या दिव्याच्या समान आणि त्या दिव्याची रमावाट होती. माझ्या धन्या बहुजनांचा
भीमराव दाता, बहुजनांचा भीमराव दाता, शील संपन्न रमाई आमची माता. आज आम्ही सुख भोगतोय त्यांचीच पुण्याई. आज आम्ही सुख भोगतोय त्यांचीच पुण्याई. होती लाखात एक रमाई, होती लाखात एक रमाई. बघा शेवटचा अंतर येतोय. रमाई म्हणते हट्टा माझी लाखो रुपया आहे संजीवनी. आणि ह्या गीताचे गीतकार कालकर्ते माझे गुरुवर्य आदरणीय रमेशजी रेल्वे यांनी हे गीत लिहिलं आहे. बघा रमेशा रमाई म्हणे, रमेशा रमाई म्हणे, रमेशा रमाई म्हणे म्हणे पुण्याईच, रमेशा रमाई म्हणे म्हणे पुण्याईच. त्यात रूप दिस मला, त्यात रूप दिस मला माझ्या धन्याचं. सोन्याहून मोलवारी, सोन्याहून मोलवारी काळ्या मनाचं. आदरणीय माझे बंधू अजयजी कांबळे सर यांकडून मला एक आशीर्वाद मिळाला. धन्यवाद. सोन्याहून मोलवारी, सोन्याहून मोलवारी काळ्या मन्यांचं, सोन्याहून मोलवारी काळ्या मन्यांचं. त्यात रूप दिस मला, त्यात रूप दिस मला माझ्या धन्याचं. आदरणीय इंजिनियर सुभाष जाधव महाड यांकडून मला एक आशीर्वाद मिळाला आहे. धन्यवाद. त्यात रूप दिस मला, त्यात रूप दिस मला माझ्या धन्याचं. त्यात रूप दिस माझे कविवर्य शिवाजी दादा मोहिते यांकडून मला आशीर्वाद मिळाला. धन्यवाद. खूप खूप मी आभार मानतो. जसं मला सहकार्य केलं तसे माझे बंधू जे कलावंत आहेत त्यांनाही सहकार्य करा. धन्यवाद. जय भीम.
हा वाटे खरोखर एक पेत करून एलगा एक पेत करून एलगा दिल जमले हे कलाकार कोकण दापोली मंडनगड मुरबाड ते महाड दापोली मंडनगड मुरबाड ते महाड या चार तालुक्यात जगात नाही कोण